नमस्कार. जय ज्योती, जय सावित्री. मैत्रिणींनो, 18 जुलै आज लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा स्मृतिदिन. तुकाराम भाऊराव साठे म्हणजेच अण्णाभाऊ साठे. त्यांचा जन्म 1 ऑगस्ट 1920 रोजी साताऱ्यातील वाळवा तालुक्यात झाला. त्यांनी 15 कादंबऱ्या, 19 कथासंग्रह, 14 लोकनाट्य आणि 19 पोवाडे रचणारे हे साहित्य सम्राट म्हणजेच अण्णाभाऊ साठे. कल्पनेच्या भराला मला मारता येत नाही. त्या बाबतीत मी तळ्यातला बेडूक आहे. मी जे जगलो, जे अनुभवलं ते मी लिहिलं, असं ती आपली ओळख करून द्यायची. अण्णाभाऊंची स्वतःची ओळख करून देताना ती नेहमी अशीच करून देत होते. ते एक प्रतिभावंत व्यक्ती होते. म्हणून अण्णाभाऊंची ओळख करून देताना त्यांना एकाच पैलूने बघणं शक्य होणार नाही. एखाद्या हिऱ्याला अनेक पैलू पाडावे असंच त्यांचं व्यक्तिमत्व होतं. एकाच वेळेला विपुल लेखन करणारे अण्णाभाऊ, दुसऱ्या बाजूला स्टेज गाजवणारे शाहिरे, तमाशाचे लोकनाट्यात रूपांतर करणारे प्रतिभावंत आहेत. तसंच साहित्यिक, कुशल संघटक, नकलाकार, दानपट्टा फिरवणारे उत्तम खेळाडू, अभिनेता, निष्ठावंत कार्यकर्ता असे अनेक पैलू त्यांच्या व्यक्तिमत्वात दिसतात. हे सगळे पैलू मिळून तयार होणारं रसायन म्हणजे अण्णाभाऊ साठे. अण्णाभाऊंचं खरं नाव म्हणजे तुकाराम. खरं म्हटल्यापेक्षा त्यांच्या वडिलांनी त्यांचं नाव तुकाराम ठेवलं होतं. पण कालांतराने अण्णांचे लहान बहीण भाऊ त्यांना अण्णा म्हणू लागले. त्यामुळे त्यांचे साथीदारे त्यांना अण्णाभाऊ म्हणू लागले. लहानपणापासून अवलिया असणाऱ्या अण्णांनी 1.5 दिवसाच्या वर शाळेचं तोंडही बघितलं नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांनी आपलं शिक्षण थांबवलं. लोकशाहीर अण्णाभाऊंचं साहित्य हे परिवर्तनाला दिशा व चालना देणारे ठरले आहे. महाराष्ट्राच्या एकूण जडणघडणीत आणि परिवर्तनात या साहित्याचे योगदान हे महत्त्वपूर्ण मानले जाते. संयुक्त महाराष्ट्र चळवळ लोकमानसात रुजवण्याचे काम शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी केले. अण्णाभाऊंनी मराठी भाषेत 35 कादंबऱ्या लिहिल्या. मराठी भाषेत 35 कादंबऱ्या तर लिहिल्या, पण त्यांच्या फकीरा कादंबरीला राज्य सरकारचा उत्कृष्ट कादंबरीचा पुरस्कार सुद्धा मिळाला. त्यांची माझी मैना हे मुंबईतलं लिहिलेलं गीत आजही अजरामर झालेलं आहे. त्यांचे विचार समाजातील समाज विषमता आणि गरिबवंचितांच्या प्रश्नावर आधारित होते. त्यांनी दलित, कष्टकरी लोकांचं दुःख आणि संघर्ष आपल्या साहित्यातून मांडले. फकीरा, वैजंता, चिखलातील कमळ यासारख्या त्यांच्या प्रसिद्ध